मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांची घोषणा। तर मनसेसोबत काँग्रेसने उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याची चर्चा। शरद पवारांकडून पक्षातील नेत्यांना युती आणि आघाडी करण्यास मोकळीक। नेत्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार। पवारांकडून कोणतीही अट नाही। महिलांना 10,000 रुपये सरकारी तिजोरीतून देणं कितपत योग्य? शरद पवारांचं बिहारच्या निकालावर भाष्य। निवडणूक आयोगानं विचार करण्याची गरज असल्याचंही केलं मत व्यक्त। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट। अमित शहांच्या भेटीवरून चर्चांना उधाण। तर राज्यातील मुद्द्यांबाबत अजित पवारांनी भेट घेतली असावी, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक। संध्याकाळी 6 वाजता मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसोबत करणार चर्चा। तर मिलिंद नार्वेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट। खूप अभिनंदन बिहारबद्दल। मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला आहे। आपण भाजपची कट्टर समर्थक। बिहारमधील विजयाचा आनंद झाला। अभिनेत्री निवेदिता सराफांचं विधान। तर विधानानंतर विरोधकांची सराफांवर टीका। सत्ताधाऱ्यांचाही पलटवार। पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी विजय वडेट्टीवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। फौजदारी गुन्हे दाखल करत स्वतंत्र समिती नेमून निष्पक्ष चौकशीची केली मागणी। बिहार निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल। केंद्रासह राज्यातील संघटनेत खांदेपालट होण्याची शक्यता। राष्ट्रीय अध्यक्ष बदलाबरोबरच राज्यात नवी प्रदेश कार्यकारिणीही जाहीर होण्याची शक्यता। श्रीनगरच्या नवगाम पोलीस स्टेशनमध्ये स्फोट। मुजम्मिलकडून जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटच्या स्फोटात 9 पोलिसांचा मृत्यू। तर 32 जण जखमी झाल्याची माहिती। पॅलेस्टाईन गाझामध्ये मदत पाठवण्याचा दावा करणाऱ्या इमाम अहमद रजा फाउंडेशनच्या सय्यद बाबरवर गुन्हा। अनधिकृत संस्थेमार्फत 90 लाख जमा केल्याचं एटीएसनं केलं उघड। पैसे देणारेही रडारवर। अहिल्यानगरच्या निंबळक गावात आक्रमक ग्रामस्थांचा रास्ता रोको। बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश मिळत नाही तोपर्यंत मागे न हटण्याची भूमिका। हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू तर एक मुलगा जखमी। नाशकात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचं थरारक सीसीटीव्ही न्यूज 18 लोकमतच्या हाती। काल जवळपास 4 तास बिबट्यानं महात्मा नगर भागात घातला होता धुमाकूळ। 9 जणांना केलं होतं जखमी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसींना कमी आरक्षण मिळालेलं आहे। निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार ओबीसींचं एका जागेचं नुकसान झालंय। ओबीसी महासंघ निवडणूक आयोगाविरोधात न्यायालयामध्ये जाणार असल्याचं कळतंय। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। तायवाडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेणार आहेत। ओबीसी महासंघ कोर्टामध्ये जाण्याची आता तयारीत आहे। तायवाडे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। ओबीसींना कमी आरक्षण मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय। सर, काय नेमका तुमची मागणी आहे आणि ओबीसींचं नुकसान होतं असा तुमचा दावा आहे निवडणूक आयोगामुळे? काय तुमचा हा दावा? हे बघा की राज्य निवडणूक आयोगाने 24 ऑक्टोबर 2025ला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 सर्व महानगरपालिका 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार आरक्षण निश्चिती करण्याबाबतचे आदेश सर्व स्थानिक लोकांना दिलेले आहे। आणि त्या आदेशामध्ये SC, ST, OBC आणि वुमन महिला यांच्या जागा निश्चित करताना कुठलं सूत्र वापरायचं ते सूत्र त्यांनी
त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्या सूत्रानुसार SCची म्हणजे जागा निश्चित करताना आणि त्याचं कॅल्क्युलेशन करताना अनुसूचित जातीकरता राखून ठेवायच्या जागांच्या संख्येची गणना करताना 0.50 व त्यापेक्षा अधिक असलेला अपूर्णांक पुढील संख्येस पूर्णांकित करण्यात यावा. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल 19.63 आला तिथे त्याला 20 जागा मिळेल, 10.57 आला तिथे त्याला 11 जागा मिळेल. म्हणजे वरचा आकडा घेण्यात यावा. सेम सूत्र त्यांनी STच्या बाबतीत वापरलेलं आहे आणि तेच सूत्र त्यांनी महिलांच्या बाबतीत सुद्धा वापरलेलं आहे. परंतु OBCच्या बाबतीमध्ये त्यांनी अशा प्रकारचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे की नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरता राखून ठेवावयाच्या जागांच्या संख्येची गणना करताना अपूर्णांक आल्यास तो दुर्लक्षित करण्यात यावा. म्हणजे फॉर नागपूरचं जर आपण उदाहरण घेतलं, 10 तारखेला जी सोडत झाली त्यामध्ये 151 जागेच्या 27% जर काढला आपण तर 40.77 येते. म्हणजे 41 जागा OBCला मिळायला पाहिजे होत्या. परंतु या आदेशाप्रमाणे नागपूर महानगरपालिकेने OBC प्रवर्गाला फक्त 40 जागा दिल्या. म्हणजे एका जागेचं नुकसान आहे. असं हे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये, प्रत्येक नगर परिषदमध्ये, नगरपंचायतमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये आणि ग्रामपंचायत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी एका जागेचं नुकसान होणार आहे. म्हणजे असं हजारो जागांचं नुकसान या महाराष्ट्रामध्ये OBC संवर्गाचं होणार आहे, जो मॅथमॅटिकल नियमाप्रमाणे चुकीचा आहे. आणि म्हणून हे आमच्या लक्षामध्ये आलं हे वाचल्यावरती. आणि म्हणून आता आज आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला निवेदन देणार आहोत. आमच्या OBC मंत्रिमंडळ समितीच्या अध्यक्षांना निवेदन आम्ही देणार आहोत आणि कोर्टामध्ये जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे. OBC महासंघ जे आहे ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि गरज पडली तर न्यायालयीन लढाई लढण्याची देखील तयारी करतात. त्यामुळे आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय OBC महासंघाला यश येतं की निवडणुका पुढे जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय दिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. भगवान बिरसा मुंडा यांनी जमीन आणि जंगलाचा लढा इंग्रजांच्या विरुद्ध लढला, आदिवासी समाजात क्रांती पेटवली आणि इंग्रजांपासून आणि त्यांच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवली. असे धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जनजाती गौरव दिवसाच्या निमित्ताने आपण साजरी करतो की त्यांची 150वी जयंती देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी हे जनजाती गौरव वर्ष म्हणून साजरं करण्याचं ठरवलं आहे. त्यानिमित्ताने धरती आबासारखी योजना 75,000 कोटी रुपये आदिवासी विकासाकरता त्यांनी दिले आहेत आणि त्याचाच एक मोठा कार्यक्रम की ज्यामध्ये आदिवासी संस्कृती, परंपरा, इतिहास या सगळ्यांचं दर्शन घडेल असा आपल्या आदिवासी विकास मंत्रालयाच्या वतीनं नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. हजारो लोक राज्यभरातून या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय सुंदर आदिवासी कला आणि संस्कृतीचं प्रदर्शन या ठिकाणी आहे. 3 दिवस चर्चा आणि मंथन आहे आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या ठिकाणी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना एक प्रकारे आदरांजली वाहण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार करते. जशी लाडकी बहीण महाराष्ट्रात होती तसंच बिहारमध्ये झालं, त्यावर शरद पवारांनी टीका केली की पैसे वाटून निवडणुका होत असेल तर निवडणूक आयोगाने विचार करावा. याचा असं आहे, जो जीता वही सिकंदर. हारल्यानंतर, पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही. खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती. त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत. आम्ही योजना केल्या त्या लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं. त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय? बिहारचा परिणाम आगामी काळात महाराष्ट्रातही निवडणुका आहे. वो कह रहे हैं कि शुरुआत से ही निष्पक्ष नहीं था चुनाव. कि मैंने इसके ऊपर कल ही बोला है, मैं बार बार नहीं बोलूँगा. मैंने कल ही बता दिया है कि वो जब तक आत्मपरीक्षण नहीं करेंगे,
वो मट्टी में ही जाएंगे, मट्टी पलीती होईल. अजित पवार यांनी अमित शहाची भेट घेतली. पवार प्रकरणावर काही चर्चा होणे शक्य. मला वाटत नाही. मला असं वाटतं की राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली आहे. हो, महाराष्ट्रात बिबट्यांची मोठी दहशत आहे ग्रामीण भागामध्ये सगळ्या ठिकाणी. त्यावर मी बैठक घेणार आहे, कालच सांगितलं. काँग्रेस मुंबईमध्ये स्वतंत्र लढणार आहे. काँग्रेसची घोषणा केली मुंबईमध्ये ते स्वतंत्र लढणार. विरोधी पक्ष एकत्रित लढतोय का स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे कोण काय लढतं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र या ठिकाणी महायुती निवडून येईल. लॉजिस्टिक पार्क भाऊ, लॉजिस्टिक पार्क. तर विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहार निवडणुकीच्या निकालानंतर म्हणालेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया आली आहे. मी भाजपची कट्टर समर्थक असून बिहारमधील विजयाचा आनंद झाल्याचं अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी म्हटलंय. त्यांना ठाण्यामध्ये भाजप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. दरम्यान काही दिवसांपूर्वी चित्रपट निर्माते महेश कोठारे यांनी देखील असंच वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर, खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल. मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच आनंद झाला आहे. हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे. पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे. मी मोदीजींचा भक्त आहे. आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे. इचलकरंजीमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हसन मुश्रीफांनी स्वबळाचा नारा दिलाय. सन्मानानं जागा नाही मिळाल्या तर स्वबळावर लढा असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलंय. स्वबळावर लढून संघर्ष करा असं आवाहन मुश्रीफांनी केलंय. आणि मी आमच्या नेतृमंडळाला सांगू इच्छितो की मित्र पक्षांच्यावर चर्चा करा. आपल्याला चांगला सन्मानजनक जर वाटा दिला तर बरं, नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या मागे ठामपणाने आणि हिमालयासारखं उभं राहील असा विश्वास या मेळाव्याच्या निमित्ताने मी तुम्हाला. सोलापूरच्या मोहोळ नगर परिषदेतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर आलाय. मोहोळ नगर परिषदेची जबाबदारी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर देण्यात आली आहे. यावरून स्थानिक आमदार राजू खरेंनी धैर्यशील मोहिते पाटलांवर टीका केली आहे. मोहोळ मतदारसंघाचा आमदार असतानाही निवडणुकीचं सूत्र मतदारसंघाच्या पलीकडच्या खासदारांना देण्यात आल्यानं राजू खरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटलांनी राजू खरेंचा प्रचार केलाय. राजन पाटलांसोबत जुनं नातं असल्यानं नात्यात अंतर येऊ नये म्हणून मोहिते पाटलांनी प्रचार केला नसल्याचा आरोप राजू खरेंनी केला आहे. त्यामुळे मोहिते पाटील मोहोळ नगर परिषदेचं सूत्र कसं काय हाती घेऊ शकतात, त्यांना कुणाला मदत करायची असा सवाल राजू खरे यांनी उपस्थित केला. आमची 17 गावं या मोहोळ मतदारसंघाला जोडलेली आहे. मी इथला माणूस रहिवासी असून सुद्धा मला लहानपणापासून माहिती आहे की मोहिते पाटलाचं आणि अनगरकरांचं हे 3 पिढ्याचं नातं आहे. आणि त्या 3 पिढ्याच्या नात्याला कुठं अंतर होऊ नये म्हणून राजू खरेच्या प्रचाराला जायचं नाही अशी भूमिका खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली. आणि ते माझ्या प्रचाराला आले नाहीत. मग आता ते माझ्या प्रचाराला आले नाहीत तर मग ते इथल्या नगरपालिकेच्या निवडणुकीचे सूत्र कसे काय घेऊ शकतात? त्यांना कुणाला मदत करायची? जर पक्षाचे 20-24 नगरसेवक आणि इथला नगराध्यक्ष जर तुतारीवर निवडून आला तर ते त्याचं श्रेय हे त्यांनाच जाईल. जर इथं पक्षाचा पराभव झाला तर त्याचं श्रेय सुद्धा धैर्यशील मोहिते पाटलांना घ्यावं लागेल.